मी तुम्हाला गावाकडचे दुर्मिळ असं दृश्य दाखवणार आहे जे फक्त गावाकडे बघितले जाते. नमस्कार गाईस, स्वागत आहे तुमचं एका सुंदर अशा एका गावातील व्लॉग मध्ये. माझं नाव समर्थ आहे, मी सोलापूर कडून आहे. सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये. आणि मी तुम्हाला गावाकडे थोडं शांत आणि दुर्मिळ असं दृश्य दाखवणार आहे जे फक्त गावाकडे बघितले जाते. तर चला मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा गावाकडचे मस्त असे पक्षी बघू शकता जे फक्त आणि फक्त गावाकडेच बघायला भेटतात. ते बी असे शांत वातावरणामध्ये. बघा तिथे जाऊन बसलाय. रानामध्ये ना किडे वगैरे खातात ते. आता सध्या विषय असा आहे की पावसाचं वातावरण आहे. बघू शकता पूर्ण आभाळ वगैरे आलेलं आहे पूर्ण चारी बाजूने. बघून घ्या सर्वांनी. तर ह्या आभाळाच्या अशा वातावरणामध्ये पक्षी वगैरे येतच असतात. तर पावसाचं वगैरे वातावरण झालंय मस्त असा एकदम क्वालिटी असा व्ह्यू मागच्या साईडला तुम्हाला बघायला भेटणार. तर खूप आहे म्हणजे गावाकडं अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला बाहेर पाहता येत नाही शहरांमध्ये. पहिल्यांदाच तिसरी चौथी गोष्ट बघा, हे ते काय केले. हे आपलं रान आहे. तर ह्या रानामध्ये लोंपाट खेळण्यासाठी बघू शकता इथं आखलेलं आहे. इथं पट्ट्या वगैरे मारल्यात. तर हे लोंपाट खेळण्याचं आहे. जे गावाकडून बघतायत त्यांना माहीतच असेल ऑलरेडी. तर हे लोंपाट म्हणून एक खेळ आहे. तो खेळ खेळण्यासाठी इथं लहान मुलांनी आखलेला आहे. आणि तिकडे एक लांब एक छोटस मंदिर आहे. सॉरी, एक खूप मोठंसं असं मंदिर आहे. दत्ताचं मंदिर आहे, दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर एक दिवशी त्या मंदिरात जाऊन देखील व्लॉग बनवतो. तुम्हाला तो व्लॉग जर पाहायचा असेल, जर तुम्हाला व्लॉग पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. अशा प्रकारचं गावाकडे बघा आज आमच्या गावामध्ये दृश्य झाले. चारी बाजूने बघा तुम्ही कसलं भारी वातावरण झालेलं आहे. आणि तिकडल्या साईडला नारळाची झाडं वगैरे एकदम प्युअर आणि गावाकडचं फील देणारं वातावरण आहे. तुम्हाला दाखवतो. नारळाची झाडं बघा इथं पण आहेत, थोडं पुढच्या साईडला पण आहेत आणि इकडे पण आहेत. तर हे फक्त वातावरण काय गावाकडे बघायला भेटते. बघा इथे समोरच्या साईडला काय केले बघा. ही आहे कबड्डी खेळण्यासाठी बनवलंय. म्हणजे इथं प्लेयर्स वगैरे उभा राहतात. इथं लाईन वगैरे आखले कबड्डी वगैरे खेळण्यासाठी. हा पूर्ण इथं ग्राउंड तयार केलेला आहे. म्हणजे ही बघू शकता तुम्ही रानाकडे अशा प्रकारचं खेळ खेळले जातात. कबड्डी, लोंपाट. इथं क्रिकेट पण खेळत होतो आम्ही, पण नंतर थोड्या दिवसानं बंद केलं क्रिकेट पण खेळायचं. हे खेळ गावाकडे इतके खेळले जातात की आणखीन काही खेळ दुर्मिळ होत चाललेत गावाकडे देखील. पहिला आम्ही भवरं वगैरे खेळायचो. कुपशी असते ती जर गावाकडून पाहता त्यांना माझ्या कुपशी म्हणजे काही लोखंडाची तार असते ती. त्यानंतर विटी दांडू, क्रिकेट, असे खूप सारे खेळ आहेत ते गावाकडे आणखीन खेळले जातात. आणि काही काही दुर्मिळ होत चाललेत गावाकडचे खेळ. तर जर तुम्ही जर ह्या सर्व खेळ खेळले असाल तुम्ही, ह्यातले कबड्डी, खो खो, काय लोंपाट, सर्वांनी कमेंट करून सांगा. तुमच्या आवडीचा क्रिकेट, कबड्डी, खो खो कोणता खेळ आहे कमेंट करून सांगा नक्की. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, इकडल्या साईडला आता इथं शेळ्या वगैरे चरायला येत असतात, पण आज सध्या नाहीत. काय माहित नाही, ते आजी आहेत ते तिकडे राहतात, ते शेळ्या वगैरे घेऊन येत असतात, पण आज नाहीत. ते तुम्हाला दाखवलं असतं शेळ्या वगैरे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गावाकडचं राहणीमान, गावाकडची जेवण वगैरे खूप वेगळं असतं. तर मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये जेवण वगैरे कव्हर करून दाखवत नाही, कारण गावाकडचं जेवण वगैरे तुम्हाला माहीत असतं काय असतं. नॉर्मल आपलं भाकर, भाजी, ठेसा, त्यानंतर थोडं आपलं काहीतरी चटणी भाकर वगैरे. तर ते काय तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार नाही. तर चला तुम्हाला थोडंफार सिनेमॅटिक शॉट दाखवतो इथले आता. तर ऑल ओके गाईज, तुम्ही आता बघितले काही सिनेमॅटिक शॉट्स जे मी तुम्हाला आता दाखवले. तर कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक जुगाड दाखवतो जे गावाकडे जास्तीत जास्त जुगाड करूनच लोक आपलं जीवन जगतात. ते म्हणजे बघा, इथे आता ह्यावरती फोन लावला होता मी, ह्यावरती सेल्फी स्टिक वगैरे आणली नाही, त्यामुळे इकडचा शॉट दाखवला तुम्हाला एकदम क्लिअर आणि सिनेमॅटिक. तर असे गावाकडे जुगाड करावे लागतात. तर ही एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. गावाकडे जुगाड खूप केले जातात लोकांकडून. तर हा असा माझा एक छोटासा जुगाड तुम्हाला या व्लॉग मार्फत दाखवला आहे. आणि सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खेड्याकडे भेटलं जातं ते म्हणजे मेवा, गावाकडचा मेवा, काय रानमेवा वगैरे तशा प्रकारचं.
त्यात चिंच येऊ द्या, बोरं येऊ द्या, पुन्हा कोणतीही म्हणजे फळं पण येऊ शकतात. काही काय तुम्हाला दाखवतो काही फळं. तर समोरच्या साईडला बघा तुम्ही नारळाची झाडं तर आहेतच ऑलरेडी. त्यानंतर ना खालच्या साईडला आहेत बोराची झाडं, जे आपण बोरं खातो ते खालच्या साईडला आहेत. इकडल्या साईडला आहे चिंचेचं झाड, जो रानमेवा म्हणून सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो म्हणजे चिंच. तर ही एक आहे, हे फळ आहे जे गावाकडे फ्रीमध्ये खायला भेटतात आणि लोक देतात देखील एकमेकांना, शेअर करतात, घ्या म्हणतात. माणुसकी म्हणजे गावाकडे आहे आणखीन टिकून. तर ही एक खूप महत्वाची गोष्ट गावाकडच्या लोकांसाठी, माणुसकी, आणि त्यांनी जपली आहे आणखी. तर हा एक मोठा खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ना तुम्हाला एक दाखवतो मेन गोष्ट म्हणजे दुसरा जुगाड. आता हा एक टायर आहे, जो टायर जे लहानपणी खेळले आहेत टायर त्यांना माहिती आहे. तर हे टायर कोणीतरी चोरून नेऊ नये किंवा कोणीतरी उचलून घेऊ जाऊ नये म्हणून झाडावरती टांगून ठेव. तुम्ही बघू शकता झाडावरती समोरच्या साईडला कातडी आहे, चिलारीचं झाड आहे, त्यामध्ये ठेवलंय की कोणाला दिसणारही नाही, कोणी घेऊनही जाणार नाही लहान मुलांचं. मी तुम्हाला दाखवतो की टायर कसं खेळलं जातं. एक मिनिट. तर इथं आहे टायर, काढूया त्याला. ऑल राईट गाईज, एक अशा प्रकारची एक काटकी घ्यायची जेणेकरून टायर आपल्याला चालवता येईल. आता हे घेतलं टायर, हे असं टायर खेळलं जातं. जर कोण टायर खेळले कमेंट करून सांगा. लहानपणी मी तर खूप खेळलोय. तर अशा प्रकारचं टायर खेळलं जातं गाईज. पण हे फास्ट खेळायला येतं, पण इथं जरा थोडासा विषय काय माहिती आहे का, रान वल आहे थोडंसं, काल परवा पाऊस झाला होता, त्यामुळे टायर जरा फास्ट पळत नाही. त्याला टायर वगैरे तिथे ठेवत. गावाकडे आणखीन ही लहान मुलं खेळतात, तर दुपार झाली त्यामुळे कोणी नाही, आणि थोड्या वेळाने येतील ती, थोड्या वेळाने खेळायला. ते आता शाळेत वगैरे गेले असतील, शाळा असेल त्यांची. आणि बघा चारी बाजूने बघा चिमण्यांचा आवाज पण येतो. तर शांत सायलेंटली चिमण्यांचा आवाज देखील शांत आणि मस्त असा ऐकायला देखील भेटतोय गावाकडे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या गावाकडे फ्री आणि सहजासहजी भेटून जातात. तर गावाकडचं वातावरण, गावाकडची फिलिंग, गावाकडचा हातचा नॉर्मल व्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून सांगा सर्वांनी. छोटासा प्रयत्न केला, थोडंसं तुम्हाला दाखवलं देखील. तर कसा वाटला कमेंट करून सांगा सर्वांनी. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू. ओके, तर सर्वांनी लाईक पण करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय. आता बघू शकता मागच्या साईडला मी व्लॉग बंद केला आणि आता आलेत खेळायला. तर कबड्डी वगैरे खेळायला लागलेत बघू शकता तुम्ही. आणि आता मला बोलून गेलेत, आणखी यांची मित्र यायला लागलेत, तर ह्यांनी चालू केले मन खेळण्यासाठी.